जर हे बिल संसदेत मंजूर झालं ना तर मित्रांनो बीजेपीला निवडणूक जिंकायची गरजच नाही, कारण ते आधीच जिंकलेले असतील. तर झालंय असं, भाजपाच्या हिंदू मुस्लिमच्या नकली हिंदुत्वाच्या आणि जातीपातीच्या राजकारणाला लोक कंटाळलेत. त्यामुळं भाजपानं देशामध्ये फूट पाडण्यासाठी आता एक नवीन मुद्दा आणलाय. काय तो मुद्दा? नॉर्थ इंडिया वर्सेस साऊथ इंडिया. मित्रांनो, भाजप सरकारनं काल लोकसभेमध्ये एक बिल आणलंय ज्यात लोकसभेच्या जागा 543 वरून 850 केल्या जातील. म्हणजेच जास्त जागा, जास्त रिप्रेझेंटेशन. वर पाहता ही जास्त लोकशाही वाटते, बरोबर? तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असेल, पण तसं नाहीये. कारण या विधेयकाच्या आत एक गोष्ट लपलेली आहे, तिला म्हणतात परिसीमन, म्हणजेच डिलिमिटेशन. आणि डिलिमिटेशनचा साधा अर्थ असा होतो की तुमच्या राज्यात जितकी जास्त लोकसंख्या तितके जास्त खासदार तुम्हाला मिळतील. मग तुम्ही म्हणाल यात काय चुकीचं आहे? आहे चुकीचं. काय चुकीचं आहे हे समजण्यासाठी आपण थोडं मागे जाऊयात. झालं असं होतं, 1976 मध्ये इंदिरा गांधीच्या सरकारनं 42वं संवैधानिक संशोधन करून वाढत्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक निर्णय घेतला होता की जी राज्य लोकसंख्या नियंत्रणात ठेवतील ना त्यांना राजकीय दृष्ट्या शिक्षा होऊ नये म्हणून लोकसभेच्या जागांचं वाटप फ्रीज केलं गेलं होतं. आणि हाच निर्णय 2001 मध्ये बीजेपीच्याच वाजपेयी सरकारनं 84वं संवैधानिक संशोधन करून 2026 पर्यंत लोकसभेच्या जागांना फ्रीज केलं होतं 543 वर. यामुळेच मागच्या 50 वर्षापासून साऊथच्या राज्यांनी एज्युकेशन, हेल्थ आणि पॉप्युलेशन कंट्रोल यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं. त्यांनी जे करायला हवं होतं ते केलं आणि त्यांची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आली आणि स्टेबल झाली. पण तिकडं नॉर्थच्या राज्यांनी काय केलं? इलिटरसी, लॅक ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि लोकसंख्या वाढू दिली. पण मित्रांनो, आता मोदी सरकार जे 136वं संवैधानिक संशोधन बिल घेऊन आलंय ना, त्यामुळं साऊथच्या राज्यांना जबरदस्त फटका बसणार आहे. अगोदर त्यांचं लोकसभेत 24% रिप्रेझेंटेशन होतं, आता ते कमी होऊन 19% होईल. आणि या उलट उत्तरेच्या राज्यांचं प्रतिनिधित्व अगोदर 38% होतं, आता ते वाढून जवळपास 48% होईल. म्हणजे याचा अर्थ असाच झाला ना की सरकार सांगतंय चुकीचं वागा, बक्षीस मिळेल, बरोबर वागा, शिक्षा मिळेल. हीच आहे का नवीन लोकशाही? आणि जेव्हा हे बिल संसदेत पास होईल ना तेव्हा लोकसंख्येनुसार जागा वाटल्या जातील आणि त्यातून उत्तर भारताला जास्त खासदार मिळतील, जास्त सत्ता मिळेल, त्यांना सर्वात जास्त फायदा होईल. खास करून राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारला जिथं बीजेपी खूप मजबूत आहे ना त्यांना सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. पण साऊथच्या राज्यांना काय मिळेल? सगळं बरोबर केल्याची शिक्षा मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला देश एक परिवार आहे, बरोबर की नाही? ज्यात केंद्र सरकार कुटुंब प्रमुख आहे आणि राज्य जे आहेत ना ती भावंड आहेत. तुम्हीच सांगा, एका कुटुंब प्रमुखाला म्हणजेच केंद्र सरकारला राज्यांमध्ये असं भांडण लावणं शोभतं का हो? तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.